हाय एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत फ्लावर आणि कॉर्नचा मिक्स पराठा. तर त्यासाठी मी इकडे एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून त्यामध्ये 1 वाटी मक्याच्या कणसाचे जे दाणे असतात ते चाकूच्या साहाय्याने काढून घेऊन इकडे उकळण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. ते आपल्याला थोडेसे 5 मिनटं वाफळून घेऊन थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडे फ्लावर किसून घेत आहे. फ्लावर माझा किसून झालेला आहे. त्यानंतर इकडे गॅसवर मी 2 चमचे तेल, त्यामध्ये जिरं 1 चमचा, सोप आणि 1 चमचा हळद आणि आपण लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून ठेवलेली आहे ती आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा जिरं आणि सोप तुम्ही बारीकही वाटून टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि त्यानंतर मी इकडे 2 ते 3 चमचे बेसन पीठ ॲड केलेलं आहे. कारण फ्लावर आणि मक्याच्या कणसाच्या बियांना थोडेसे पाणी सुटणार आहे. त्यामुळे मी इकडे बेसन पीठ त्याला ड्राय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. त्यामुळे मी इकडे बेसनाचे 3 चमचे ॲड केलेले आहेत व ते व्यवस्थित असे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. ते कच्चं राहू द्यायचं नाही आहे. व्यवस्थित असं लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी चवीनुसार मीठ आणि त्यानंतर व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो फ्लावर किसला होता तो व्यवस्थित असा गरम पाण्यामध्ये मी ठेवून व्यवस्थित असा कोरडा करून घेतलेला आहे व तो ॲड केलेला आहे. तर तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर इकडे जे आपण बॉईल करून ठेवलेले मक्याच्या कणसाचे दाणे होते ते व्यवस्थित असे मिक्सरमध्ये आपण फाईन अशी त्याची पेस्ट बनवणार आहोत आणि ती ॲड केलेली आहे मी इकडे. त्यानंतर आपले मिश्रण व्यवस्थित असे रेडी झाल्यानंतर बारीक फ्लेमवरती त्याच्यामध्ये शेवटी आपल्याला फ्रेश कोथिंबीर ॲड करायची आहे व इकडे आपले मिश्रण रेडी झालेले आहे. तर त्यानंतर 10 मिनिटे व्यवस्थित असे थंड होऊ द्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चीज क्यूब मी ॲड केलेले आहेत. तर हे चीज क्यूबनी खूप छान टेस्ट येते. तर इकडे मिश्रण रेडी आहे. तर आपण आता पराठे करून घेऊया. तर इकडे मी गव्हाचं पीठ अगोदरच भिजवून ठेवलेलं होतं. तर आपण पुरणपोळीसाठी जसे पीठ लागते तसंच मी इकडे मळून घेतलेलं आहे. जास्त घट्टसरही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही आहे. तर इकडे मिश्रण व्यवस्थित आपण पुरणपोळी जसं भरून घेतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे भरायचं आहे. व्यवस्थित असा उंडा करून घेतल्यानंतर आपल्याला साईडने व्यवस्थित असं पातळ करून घ्यायचं आहे. मध्ये आपल्याला पातळ करायचं नाही आहे कारण आपण मिश्रण भरल्यानंतर थोडंसं दाबणार आहोत. तर व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे तशाप्रमाणे जर तुम्ही पराठाचे स्टफिंग भरून घेतले तर पराठा कधीही फुटणार नाही आणि व्यवस्थित असा छान मऊसूद आपला पराठा बनणार आहे. तर इकडे मी सगळे पराठ्याचे उंडे भरून घेतलेले आहेत व त्यानंतर आपण हे व्यवस्थित असे हलक्या हाताने लाटून घेणार आहोत. आपल्याला पराठा साईडने जास्त करून साईडने लाटायचा आहे, मध्ये लाटायचा नाही आहे कारण मध्ये लाटल्यानंतर पराठा फुटतो. तर इकडे आपला पराठा रेडी झालेला आहे. तर इकडे आपण गॅसवर तवा गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच पराठा त्याच्यावर टाकायचा आहे. तर पराठा आपण इकडे लो टू हाय फ्लेमवर भाजणार आहोत. जर तुम्हाला पराठा नरम हवा असेल तर तुम्ही हाय फ्लेमवरती तो भाजून घेऊ शकता आणि जर तुम्हाला वरून क्रिस्पी आणि आतमधून नरम असा पराठा हवा असेल तर तुम्ही बारीक मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊ शकता. तर इकडे मी मीडियम फ्लेमवरती पराठा भाजून घेत आहे कारण मला पराठा क्रिस्पी हवा होता. तर मी अशाच प्रकारे सगळे पराठे व्यवस्थित तेल लावून आलटून पालटून दोन्ही साईडने भाजून घेणार आहे. तर पराठा आपल्याला दाबून दाबून भाजायचा आहे कारण व्यवस्थित असा तो शेकला जातो. तर इकडे आपले पराठे व्यवस्थित असे मी भाजून घेत आहे. तर हा पराठा चवीला खूप छान लागतो आणि याच्यात 2 भाज्या आपण घातलेल्या आहेत. तर लहान मुले हे खूप आवडीने खातात आणि त्याच्यामध्ये आपल्याला चीज ॲड केलेला आहे. तर चीज हे मुलांना खूप जास्त आवडतं. तर मुलांसाठी ही बेस्ट रेसिपी आहे. तर इकडे आपले पराठे व्यवस्थित असे मस्त रेडी झालेले आहेत. तर मी पराठे प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर तुम्हाला आजची कॉर्न आणि फ्लावर मिक्स पराठा कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि इकडे मी शेवटी त्या पराठ्यांवरती तूप लावून घेत आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावा, नसेल आवडत तर स्किप केलं तरी चालेल. तर इकडे आपली पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि
जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.